पाहायला मिळतंय। 45 जागा सध्या भाजपला आघाडी भाजपची आहे 45 जागांवर आणि 25 जागांवरती आप आघाडीवर आहे। अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी, दिल्लीत उलटफेर झाल्याचं दिसतंय। दिल्ली कुणाची या प्रश्नाचं उत्तर जवळपास मिळाल्याचं पाहायला मिळतंय। आणि साहजिक आहे, कारण आता दिल्लीमध्ये 46 जागांवर भाजप आघाडीवर गेल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच भाजपनं विजयी जल्लोष सुरू केलाय। आतषबाजी सुरू आहे, घोषणा दिल्या जात आहेत। त्यामुळे दिल्लीत कमळ फुलल्यानंतर भाजपकडून जोरदार जल्लोष करण्यात येतोय। भाजप मुख्यालयातही विजयाचा जल्लोष करण्यात येतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 7:45 वाजता भाजप मुख्यालयात येतील। दिल्लीत भाजपनं तब्बल 27 वर्षांनी सत्ता काबीज केली। सुषमा स्वराज यांच्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री आता दिल्लीत बसणार आहे। 27 वर्षांनंतर जो विजय भाजपला मिळताना पाहायला मिळतोय, त्याचं सेलिब्रेशनही तितकंच भव्य दिव्य करण्यासाठी 7:45 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यालयात पोहोचतील। भाजप मुख्यालयात जल्लोष केला जाणार आहे। दिल्लीत भाजपच्या जागा 5 पटीनं वाढल्याचं पाहायला मिळतंय। 2020 मध्ये 8 जागा भाजपला होत्या, 2025 मध्ये त्याच 40+ झाल्या आहेत। सलग तिसऱ्या निवडणुकीत काँग्रेसला भोगाही फोडता आलेला नाही। आपच्या 12 वर्षाच्या सत्तेला आता सुरुंग लागताना पाहायला मिळतोय। पुढची महत्त्वाची बातमी, अर्थातच भाजपनं दिल्ली काबीज केल्यास आता मुख्यमंत्री कोण असणार याच्या चर्चांना वेग येतोय। दिल्ली निवडणुकीसाठी मतदान पार पडलंय, सर्वांचंच लक्ष